नमस्कार, मी रवी शिकारे. स्वागत आहे तुमचं राष्ट्रभूमीमध्ये. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमा भागात लष्करी संघर्ष तीव्र झाला आहे. एका अमेरिकन मानवाधिकार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई आणि तोफगोळा हल्ल्यांमध्ये किमान 16 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे. अत्यंत खेदजनक बाब म्हणजे या मृतांमध्ये महिला आणि निष्पाप लहान मुलांचाही समावेश आहे. या भीषण नागरी जीवितहानीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायातून तीव्र चिंता व्यक्त केली जाते. सीमा भागातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या लष्करी कारवाई मागे दोन्ही देशातील वाढता संशय आणि अविश्वास कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार एका कट्टरपंथीय धार्मिक फतव्यामुळे या संघर्षाची ठिणगी पडली. या फतव्यामध्ये पाकिस्तान विरुद्धच्या हिंसक कारवायांना धार्मिक आणि वैचारिक समर्थन देण्यात आल्याचा आरोप आहे. या फतव्यानंतर सीमावर्ती भागात कमालीची असुरक्षितता, भीती आणि अस्थिरतेचे वातावरण पसरले असून दोन्ही बाजूंकडून लष्करी हालचालींना वेग आला आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कराने या कारवाईचे समर्थन करताना दहशतवादाचा मुद्दा समोर केला आहे. अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबान राजवटीकडून तेहरीन-ए-तालिबान पाकिस्तान या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेला आश्रय दिला जात असल्याचा थेट आरोप इस्लामाबादने केला आहे. TTPचे दहशतवादी अफगाण भूमीचा वापर करून पाकिस्तानात सातत्याने रक्तरंजित हल्ले घडवून आणत असल्याचा दावा करत पाकिस्तानने आपल्या सुरक्षेसाठी सीमावर्ती भागात लष्करी मोहीम तीव्र केली आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तानचे सर्व आरोप साफ फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानची ही लष्करी कारवाई म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उघड उल्लंघन असल्याचा पलटवार तालिबान प्रशासनाने केलाय. या हल्ल्यांमध्ये केवळ निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले गेल्याचा आरोप करत अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या जीवघेण्या संघर्षामुळे सीमावर्ती प्रांतातील हजारो स्थानिक नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले आहे. या वाढत्या सीमा संघर्षामुळे मानवाधिकार संघटनांनी तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त केली. निष्पाप नागरिकांचा बळी रोखण्यासाठी दोन्ही देशांनी तातडीने संयम बाळगावा असे आवाहन जागतिक पातळीवरून केले जात आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये मुळाशी असलेला खोल अविश्वास, कट्टरतेचा वाढता प्रभाव आणि थेट राजनैतिक संवादाचा असलेला प्रचंड अभाव यामुळे हा सीमावाद नजीकच्या काळात शांत होण्याची चिन्ह दिसत नसून संपूर्ण प्रदेशाच्या स्थिरतेला यामुळे धोका निर्माण झाला आहे. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा राष्ट्रभूमी. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा फेरफटका न्यूज.